श्रावणी मला माफ कर. श्रावणी, आईनं तुला घराबाहेर काढलं ग आणि मी काहीच नाही करू शकलो. मला माफ कर. शुभू, तुला पण असं वाटतंय का रे की सानिकाबद्दलची बातमी मी छापून आणायला सांगितली पेपरात? अजिबात नाही श्रावणी, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. तू असलं काय करूच शकणार नाहीस, करणारच नाहीस. पण श्रावणी, मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या पत्रकाराचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह कसा काय होता आणि तो तुला का फोन करत होता? आणि दुसरी गोष्ट, बातमी पेपरात सकाळी आली आहे, तोपर्यंत चाळीतली माणसं आपल्या घरासमोर आलेत. इतके दिवस काय बोलायला नाहीत आणि आज अचानक एवढा मोठा तमाशा. शुभू, त्या पत्रकाराचा नंबर माझ्या फोनमध्ये कसा आला हे मला खरंच माहित नाही. पण आज आपल्या घरासमोरची गल्ली जमा झाली होती आणि मला पत्रकाराचा जो काही फोन आला त्यावरनं मला एक गोष्ट जाणवती की हे कारस्थान ना कोणत्या बाहेरच्या माणसाचं नाही, आपल्या ओळखीच्यांपैकीच कोणीतरी हा कट रचलाय. ओळखीच्यातल्या पैकी म्हणजे काय म्हणायचं तुला? मला वाटतंय आत्या आणि स्वीटी. कारण इंद्रनीलला वाचवण्यासाठी आणि आपल्या घराची बदनामी करण्यासाठी इतक्या खालच्या थराला दुसरं कोणीच जाणार नाही. त्या दोघी, त्याचं खरं उत्तर ना आपल्याला तो पत्रकार देऊ शकतो. चल त्याला भेटून येऊयात. नाही नाही बघ, आता तिथे जाऊन ना काहीच फायदा होणार नाही. कारण तो पत्रकार आता आपल्याला भेटणारच नाही रे. ऐक, तू ना आता एकतर शांत हो आणि तुला जॉब इंटरव्ह्यूला जायचंय ना, उशीर होईल, तू तिथे जा. पण ठीक आहे, चल घरी चल, आईला मी समजवतो. नाही नाही काही, मी आता आत गेले ना तर सासूबाईंना अजून राग येईल आणि कदाचित खरंच ते स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील, त्यामुळे नको. आता जोपर्यंत पुराव्यानिशी मी हे सिद्ध करत नाही ना की मी निर्दोष आहे, तोपर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही. ऐक ऐक ऐक, नको माझा इतका विचार करूस. मी ठीक आहे आणि आता मला सासूबाईंनी घराच्या बाहेर काढलंच आहे ना, तर मला एका महत्वाच्या ठिकाणी जरा जाऊन यायचंय. महत्वाच्या ठिकाणी म्हणजे कुठं जायचंय? कळेल, येते. बाबू, मी पैसे घेऊन या स्वीटीसाठी समजा केलंय खरं, पण ह्या दोघांनी जर खरं शोधून काढलं तर मी पोर्टाला टाकलो. मग काय माझं खरं नाही. नाही 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 नाही, यांना खरं कळायच्या आत काहीतरी करायला पाहिजे.